मान्यता, पंच मान्यता, वैयक्तिक मान्यता, भारत माता की जय, भारत माता की जय, शाहू फुले आंबेडकरांचा विजय, छत्रपती शाहू महाराजांचा विजय, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। जयंती संहिता लागू झालीच पाहिजे, 100% अनुदान मिळालंच पाहिजे, पंच मान्यता व वैयक्तिक मान्यता मिळालीच पाहिजे, आश्रम शाळेला अनुदान मिळालंच पाहिजे, भारत माता की जय। आश्रम शाळेचा कर्मचारी या ठिकाणी काम करत आहेत। या महाराष्ट्र शासनाने फडणवीस सरकारने 20% अनुदानाचा निर्णय घेतलेला, त्यावर आदरणीय नामदार जळकोट तालुक्यात असलेल्या अनुसूचित जाती आश्रम शाळेच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासूनच जळकोट येथील तहसील कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन सुरू केलं आहे। त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत आणि ते कशासाठी धरणे आंदोलन करत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत या धरणे आंदोलनातील आंदोलक आहेत। काय सर प्रमुख आपल्या मागण्या आहेत, कशासाठी आपण हे धरणे आंदोलन करते, काय सांगाल? मी अनुसूचित जाती आश्रमशाळेचा एक शिक्षक म्हणून आपला शासनाने निर्णय 8 मार्च 2019ला 20% प्रमाणे दिलेला होता। मग त्यानंतर त्या GRची किंवा त्या धोरणाची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही। 20% बी विषय सोडला तर दुसरा कुठलाच 1 रुपया आम्हाला किंवा संस्थाचालकांना 1 रुपयासुद्धा भेटला नाही। म्हणून आमच्यावर आणि आमच्या संस्थाचालकावर आणि विद्यार्थ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये जळकोट तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन चालू ठेवलेलं आहे। आज आपल्यासोबत याच शाळांमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत, त्यांच्या काय व्यथा आहेत आपण जाणून घेणार आहोत। सर, किती वर्षापासून आपण सर्व्हिस करताय, काय सांगाल? माझं नाव शेख युनुस मैनुद्दीन आहे। मी आज 22 वर्षापासून सावित्रीबाई फुले आश्रमशाळे इथे कर्मचारी म्हणून काम करतो आहे। तरीही आमचं जीवन जे आहे अतिशय कष्टदायी आहे आणि आमचं घराचा परपंच आणि नोकरी चालवताना आम्हाला खूप तारेवरची कसरत करावी लागत आहे। तरी शासनाकडे माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावा आणि आमचा 22 वर्षाचा जे वनवास आहे ते अखेर संपवा ही माझी नम्र विनंती आहे। आपल्यासोबतच या शाळांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचारी देखील आहेत, आपण त्यांच्या पण भावना जाणून घेणार आहोत। मॅडम, आपण किती वर्षापासून या शाळांमध्ये काम करताय आणि पगार नसतानाही आपण सर्व्हिस करताय, कुटुंब कसं चालवताय, काय सांगाल? सर, माझी परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे, तरीसुद्धा मी या शाळेच्या आशेवर आज ना उद्या आपलं काम होणार आहे या आशेवर मी करत आहे। गेल्या 15 वर्षापासून मी या शाळेमध्ये कार्यरत आहे आणि खूप मी अडचणीमध्ये ही शाळा करत आहे। मला 2 मुलं आहेत, माझे मिस्टर पण काही करत नाही, तरीसुद्धा मी या आशेवर ह्या शाळेमध्ये काम करत आहे। तरी शासनाने जे काही निर्णय घेतलेला आहे जे 8 मार्च 2019मध्ये जे अनुदान 20% अनुदानाचा निर्णय घेतलेला आहे त्यावर त्यांनी अंमलबजावणी करावी आणि आमच्याकडे आमच्या जे कर्मचाऱ्यावर आणि संस्थाचालकावर जे उपासमारीची वेळ आलेली आहे त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर आमच्या मागण्या त्यांनी मान्य कराव्या आणि 100% आम्हाला अनुदान द्यावे, ही एवढी माझी कळकळीची आणि नम्र विनंती आहे शासनाला। आपल्यासोबतच या शाळांचे एक संस्थाचालक आहेत, त्यांच्या आपण भावना जाणून घेणार आहोत। त्यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। काय सांगाल सर, काय मागण्या आहेत नेमक्या आणि सरकारनं काय आश्वासन दिलं होतं आणि कशाची अंमलबजावणी करायची आहे, काय सांगाल? गेल्या 22 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा चालू केल्या शासनानं। 2019ला 8 मार्च 2019ला महाराष्ट्र शासनानं 20% अनुदानाचा कॅबिनेट निर्णय घेतलेला आहे, परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही। राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये माननीय शिक्षक आमदार विक्रम काळे साहेब आणि दुसरे 2 आमदार यांनी प्रश्न उपस्थित केला होता। त्यावर माननीय नामदार गुलाबराव पाटील साहेबांनी एका महिन्यामध्ये हा विषय सोडून तुम्हाला अनुदान 100% प्रमाणे अनुदान देऊ अशा प्रकारचं अभिवचन सभागृहात दिलं होतं, परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही। या जळकोट तालुक्याचे आमदार आणि मंत्री महोदय
सामाजिक न्यायमंत्री आपले क्रीडा मंत्री संजयभाऊ बनसोडे हे आहेत आणि ते दलित समाजाचे आहेत. या शाळा दलित समाजाच्या विद्यार्थ्यासाठी आहेत. आमची नम्र विनंती आहे या संजयभाऊ बनसोडे साहेबांना, त्यांनी या आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न, त्याबरोबर त्या दलित समाजाचे विद्यार्थी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आपण ताबडतोब मार्गी लावून 100% प्रमाणे VGNTची संहिता लागू करून या कर्मचाऱ्यांना 100% प्रमाणे अनुदान द्यावं, अशा प्रकारची आग्रहाची मागणी आम्ही या ठिकाणी करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या समोर आज सकाळपासून धरणे आंदोलन करत आहे. शासनाचं लक्ष अशा प्रकारच्या बऱ्याच महाराष्ट्रामध्ये शाळा आहेत, पण आज जळकोटमध्येच का तुम्ही हे आंदोलन करताय? शासनानं या प्रश्नाकडे, आमच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशा प्रकारची. आणि या जळकोट तालुक्यामध्ये मागासवर्गीय समाजाचे, आमच्या दलित समाजाचे कॅबिनेट मंत्री आहेत राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये. त्या कॅबिनेट मंत्री महोदयांनी आमचा प्रश्न मार्गी लावावा शासन दरबारी, यासाठी या जळकोट तालुक्यामध्ये आम्ही सकाळपासून आंदोलन करत आहेत. आता निवेदन कोणाकोणाला देणार? आता निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदयांना तहसीलदारामार्फत देऊन त्याची एक प्रत माननीय संजय भाऊ बनसोडे यांना दिलेली आहे. या अगोदर बनसोडे साहेबांसोबत काही चर्चा झाली? या अगोदर बनसोडे साहेबांना या ठिकाणी कर्मचारी संघटनेच्या वतीनं भेट घेतली आणि त्यांना आमच्या दुःख सांगितलं आहे, त्यांना निवेदन दिलं आहे, आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्यात. शेवटचा एक प्रश्न सर्वांनाच पडून राहतो. आज आठवड्याचा पहिला दिवस आहे, शाळांना सुट्टी पण नाही आणि तुम्ही सर्व कर्मचारी इथं बसलात. आज शाळा सुरू ठेवलात का रजा घेतलात काय? सकाळच्या सत्रामध्ये एक टाईम शाळा करून आता 2 कर्मचारी त्या ठिकाणी आहेत, बाकीचे कर्मचारी या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. प्रत्येक शाळेमधले 4-2 कर्मचारी आहेत. बाकी त्या ठिकाणी शाळा चालू आहे, विद्यार्थी आहेत आणि या ठिकाणी उर्वरित कर्मचारी या ठिकाणी आपण बसलेलो आहे आंदोलनासाठी. निश्चित एकूणच पाहिलं तर या शाळा चालवणं अत्यंत कठीण झालेलं आहे. त्यामुळं राज्य सरकारनं आणि या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी यांच्या मागणीकडं लक्ष द्यावं. त्यांचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आज जळकोट येथील तहसील कार्यालयाच्या समोर या कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. राजेंद्र धुळशट्टे, RRD न्यूज मराठी, जळकोट, लातूर.